विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून सर्वच राजकीय पक्ष अधिक जोमानं तयारीला लागलेले आहेत। ही विधानसभा निवडणूक सर्वार्थानं अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। शिवसेनेतील अभूतपूर्व बंडानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे। राज्यातील सर्वात लक्षवेधी ठरणाऱ्या मतदारसंघात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश होतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यावर शिवसेनेचे सर्वाधिक 5 आमदार हे याच जिल्ह्यातून फुटले। शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या या भागात मोठा धक्का बसला। आता बाहेर पडलेल्या या आमदारांची प्रतिष्ठा मात्र पणाला लागली आहे, कारण जिल्ह्यातल्या 2 मतदारसंघात मित्रपक्ष असलेला भाजपाच त्यांच्या विरोधात दंड थोपटून असल्यानं विजयासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारांना विशेष ताकद लावावी लागणार आहे। या आमदारांचा नेमका कसा कस लागणार आहे हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। छत्रपती संभाजीनगर जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता। 1988 पासून महापालिकेत शिवसेनेनं भाजपासोबत कायम सत्ता मिळवली। शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे विशेष प्रेम म्हणून प्रचलित असलेला हा जिल्हा आहे। औरंगाबाद शहराला सर्वात आधी संभाजीनगर हे नाव त्यांनीच दिलं। शहराचे शिवसेनेचे पहिले महापौर प्रदीप जयस्वाल छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत। कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेल्या जयस्वाल यांनी शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेंना साथ दिली। त्यांच्यासोबत पैठण विधानसभा मतदारसंघात 5 वेळा शिवसेनेकडून आमदार म्हणून निवडून आलेले संदीपान भुमरे हे देखील शिंदेंच्या बंडात सामील झाले। ते आता छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत। छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट, काँग्रेस पक्षातून शिवसेनेत गेलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार, वैजापूर मतदारसंघात 2019 ला पहिल्यांदा निवडणूक लढवलेले रमेश बोरनारे असे हे 5 आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले। यात जिल्ह्यातील शिवसेनेचे 6वे आमदार उदयसिंह राजपूत हे मात्र उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले। 6 पैकी 5 आमदारांनी बंड केल्याने शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला मात्र हादरा बसला। आता जिल्ह्यातल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या या 5 आमदारांपैकी संदीपान भुमरे खासदार म्हणून निवडून आल्यानं ते वगळता प्रदीप जयस्वाल, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार आणि रमेश बोरनारे या 4 आमदारांची मात्र कसोटी लागणार आहे। ती नेमकी कशी? तर गद्दार नावानं आधीच विरोधक त्यांना हिणवत आहेत, तर लोकसभेला जालना मतदारसंघात केंद्रीय मंत्री राहिलेल्या रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्यानं सिल्लोड आणि पैठण मतदारसंघात भाजप नेते आणि कार्यकर्ते शिवसेनेच्या विरोधी भूमिका घेतात। हे दोन्ही मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत। लोकसभेला पैठणमधून संदीपान भुमरे यांच्या कार्यकर्त्यांनी रावसाहेब दानवेंचा म्हणावा तसा प्रचार केला नाही असा आरोप भाजपकडून करण्यात आला। तर सिल्लोड मतदारसंघात आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रचारात सहभाग घेतला नसल्याचं बोललं गेलं। मित्रपक्ष असताना साथ दिली नसल्याचा आरोप भाजपा कार्यकर्त्यांनी केला। त्यामुळे विधानसभेला आमदार प्रदीप जयस्वाल, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार आणि रमेश बोरनारे यांच्या अस्तित्वाची लढाई असल्याचं बोललं जातंय। सिल्लोड मतदारसंघात आमदार व जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात भाजप आक्रमक भूमिका घेत उघडपणे विरोध करत असल्याचं बोललं जातंय। लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघात रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्यावर अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस उमेदवाराचं कौतुक केलं। त्यानंतर रावसाहेब दानवे यांनी सिल्लोड मतदारसंघाची उपमा ही पाकिस्तान अशी केली। त्यावर संतप्त झालेल्या आमदार सत्तार समर्थकांनी दानवे यांच्या विरोधात मोठा मोर्चा काढला। गेल्या 15 वर्षांपासून सिल्लोड विधानसभा मतदारसंघावर अब्दुल सत्तार यांचं वर्चस्व आहे। 2009 व 2014 ची विधानसभा निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर, तर 2019 मध्ये शिवसेनेकडून अशा 3 वेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत। आता यावेळी देखील त्यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते, परंतु गेल्या 5 वर्षात त्यांची वादग्रस्त कारकीर्द राहिली आहे। त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही त्यांनी अडचणी वाढवल्याचं दिसून आलंय। त्यामुळे ही विधानसभा निवडणूक त्यांच्यासाठी आव्हानात्मक असेल। तर छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आमदार संजय शिरसाट यांचीही वाट खडतर असण्याची शक्यता आहे। संजय शिरसाट हे छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून सलग 3 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। शिरसाट हे शिंदे गटाचे प्रवक्ते देखील आहेत। शिरसाट यांना महायुतीतून तिकीट मिळण्याची शक्यता असून त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराचं आव्हान असण्याची शक्यता आहे। ठाकरे गटानं छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या प्रमुखपदी राजू शिंदे यांची निवड केली आहे।
राजू शिंदे यांच्या निवडीनंतर संजय शिरसाट यांच्या विरोधातला उमेदवार निश्चित झाल्याचं मानण्यात येत आहे। या मतदारसंघातून राजू शिंदे इच्छुक होते, पण महायुती धर्मामुळे त्यांना भाजपकडून तिकीट मिळण्याची खात्री नव्हती। त्यामुळे त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला। राजू शिंदे यांना छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गट तिकीट देण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तर आमदार प्रदीप जयस्वाल यांना यावेळी तिकीट मिळणार की नाही याबाबत साशंकता आहे। प्रदीप जयस्वाल यांनी 2009 ची विधानसभा निवडणूक छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघातून अपक्ष लढत विजय मिळवला होता। 2014च्या निवडणुकीत ते पराभूत झाले, तर 2019च्या निवडणुकीत त्यांचा विजय झाला। शिवसेना फुटीनंतर त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेंना साथ दिली, परंतु गेल्या 2 वर्षात ते शिवसेनेत फार सक्रिय दिसले नाहीत असा दावा केला जातोय। त्यामुळे त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय। वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश बोरनारे यांना शिवसेनेकडून तिकीट मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। वैजापूर विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। 2014च्या निवडणुकीचा अपवाद वगळता 1999 पासून 2019 पर्यंत इथं शिवसेनेचा आमदार निवडून आलाय। त्यामुळे महायुतीत ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे। असं झाल्यास रमेश बोरनारे हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात असतील, परंतु त्यांना उद्धव ठाकरे गटाच्या आमदाराचं आव्हान असेल। शिवसेना पक्ष फुटीनंतर राजकीय परिस्थिती बदललेली आहे, त्यामुळे मतविभाजन होईल आणि याचा फटका शिवसेनेत बंड केलेल्या आमदारांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते। असं असलं तरी ज्या आमदारांनी मतदारसंघात विकास केलाय, 5 वर्षात जनसंपर्क ठेवलाय, लोकांचे प्रश्न सोडवलेत, ज्यांच्या पाठीमागे त्यांची हक्काची वोट बँक आहे, अशा आमदारांना फारशी अडचण येणार नाही। परंतु ज्या आमदारांविरोधात जनतेच्या मनात रोष आहे, त्या आमदारांना मात्र आव्हानाचा सामना करावा लागू शकतो आणि त्यामुळे ही विधानसभा निवडणूक म्हणजे शिवसेनेतील आमदारांच्या अस्तित्वाची लढाई असणार आहे। तुम्हाला याविषयी काय वाटतं? तुमचं मत नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपलला सबस्क्राईब, लाईक व फॉलो करायला विसरू नका। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।